भूमिका असं आहे की तुम्ही जेव्हा संविधानावर चर्चा करता आणि संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्या म्हणजे आपल्याला ब्रह्मवाक्यासारख्या आहेत. त्या या संविधानामध्ये एक पक्षांतर विरोधी कायदा आला, तो आर्टिकल 10A असा आहे. त्या पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये अतिशय सुस्पष्ट असं म्हटलं होतं की त्यावेळेला असं अयराम गैराम हा शब्द असेल तुमच्या लक्षात बघा, अयराम गैराम हा शब्द वापरला जायचा. इकडलं तिकडे हे बंद व्हायला हवं. लोक तुम्हाला एका विचारधारेला एका पक्षाला निवडून देतात, तुम्ही पक्ष सोडता दुसरीकडे पळता, हे बंद व्हायला हवं. मग काय करता येईल म्हणून एक निर्बंध घालावा असा विचार आला. आणि तो निर्बंध घालताना विचार असं जर जायला तर काय करूया म्हणून त्यांनी ते 2/3 एक तरतूद केली आणि असं अपेक्षा केली की सर्वसाधारण पक्ष कधी फुटला तो 2/3 फुटेल, असं घडेल, इतकी परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं नव्हतं त्यांना. पण घडलं. आणि घडलं तेव्हा सुद्धा खास करून शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं ते 2/3 नव्हतं. 14-15 आमदार पहिल्यांदा गेले. मग त्यांना कळलं की अभय मिळतंय आणि ते अभय सत्ताधारी पक्षाकडनं मिळतंय, त्यांच्याकडनं संरक्षण मिळतंय. म्हणून ती राज्य तुम्ही पहा, ते गुजरात सुरतला गेले म्हणजे गुजरातमध्ये गेले, ते गुवाहाटीला गेले म्हणजे आसाममध्ये गेले, ते गोव्यात गेले. ही तिन्ही राज्य भारतीय जनता पार्टीच्या अखत्यारीत असलेली राज्य आहेत. मग ह्यांना संरक्षण मिळते कळल्यानंतर मग काही लोक प्रलोभनामुळे, काही धमकीमुळे, काही ईडीमुळे गेले. आता हे गेल्यानंतर जेव्हा माननीय सर्वोच्च न्यायालयात हा विषय आला तेव्हा त्या विषयाला धरून सर्वोच्च न्यायालयानं संविधानाचा सन्मान राखणारा आर्टिकल 10चा उपयोग करून न्याय द्यायला हवा होता. तारखा देत बसले आणि दरम्यान त्यांनी माननीय चंद्रचूडांनी अनेक ताशेरे झाडले. त्या ताशेऱ्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट, खास करून महामहिम राज्यपालांनी घेतलेल्या प्रत्येक कारवाईबद्दल असंविधानिक आहेत असं ते म्हणाले. मग जर असंविधानिक असतील तर त्यांना शपथ देणं संविधानिक होतं का? मुळात पक्ष हा एक वेगळा आहे आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजे वैधानिक जो तिथे आलेला, विधानसभेत निवडून गेला किंवा लोकसभेतला गेलेला संसदीय दल, विधानमंडळ दल, हे निवडून गेलेले लोक असतात. त्यांचा कार्यकाळ आहे ना 5 वर्षाचा. पक्षाला कार्यकाळ नाही, तो अनादि आणि अनंत आहे. पक्ष एका बाजूला आहे आणि मग त्या पक्षातनं काही आमदार गेले, त्यांची संख्या धरून ते इलेक्शन कमिशन सरळ आमचं नाव आणि चिन्ह घेऊन जातं. हे कशात बसतं? संबंध 75 वर्षाच्या अनेक पक्ष फुटले म्हणून पक्षाचं नाव नाही दिलं कोणी त्यांना. एक तर नाव फ्रीज झालं असेल किंवा दिलं असेल तर त्यांनी दुसरी नावं घेतली. काँग्रेस पक्षाची छकलं झाली. समाजवादी पक्ष, हा समाजवादी काँग्रेस, ही काँग्रेस, ती काँग्रेस, इंदिरा काँग्रेस, सगळे आले ना. पण मूळ काँग्रेसचं नाव त्यांना दिलं नाही. इकडं मूळ नावच देऊन टाकलं. बरं, चिन्हही दिलं नाही त्यांचं काँग्रेसचं त्यांना. हे लक्षात घ्या पहिले. इथं त्यांनी दोन्ही गोष्टी करून टाकल्या. ह्या दोन्ही असंविधानिक गैर होत्या. इथं तुम्ही माननीय चंद्रचूडांकडे सगळं मान्य, त्यांच्या ताचेत आल्यानंतर ते तारखा देत बसले. बरं, मजा अशी की कुठलाही विधानमंडळाचा कार्यकाळ 5 वर्षाचा आहे. हे 2.5 वर्षानंतर घडलं, पण त्यांचा उर्वरित 2.5 वर्षाचा कार्यकाळ आहे. त्या कार्यकालामध्ये तुम्ही निर्णय दिला पाहिजे ना. तुम्ही तो सबंध कार्यकाल तारखा देत घालवला आणि तुम्हाला रामशास्त्री प्रभूने वाहण्याची संधी या देशानं दिली होती. ती संधी त्यांनी गमावली आणि उलट अन्याय केला. त्यांना गैरसंवैधानिक सरकार चालवण्याची अनुमती देणं हा सुद्धा एक मोठा गुन्हा त्यांनी केला असं मी समजतो.